संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राज्यात कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे। अशातच बीडच्या प्रकरणाची पुनरावृत्ती वाटावी अशी घटना धाराशिवमधील तुळजापूर तालुक्यात घडली आहे। तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला। या हल्ल्यात ते थोडक्यात बचावलेत। मध्यरात्री 1च्या सुमारास बारूळ गावाजवळ ही घटना घडली। मेसाई जवळगा गावचे सरपंच नामदेव निकम मध्यरात्री गाडीने प्रवास करत होते। गाडीत त्यांचा भाऊ देखील होता। तेव्हा अचानक त्यांच्या गाडीवर हल्ला झाला। दगडांनी काचा फोडून गाडीत पेट्रोल टाकून गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला गेला। या हल्ल्यामध्ये नामदेव निकम थोडक्यात बचावले। पवनचक्कीच्या वादातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे। माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार नामदेव निकम बारूळ गावातून मेसाई जवळगा गावच्या दिशेने जात होते। त्यांच्या गाडीच्या दोन्ही बाजूनी 2 बाईक आल्या। बाईकवरचे लोक हॉर्न वाजत होते। त्यांना पुढे जायचे आहे असं समजून नामदेव यांनी गाडीचा वेग कमी केला। लगेच त्या बाईकस्वारांनी डाव्या दरवाजाची काच दगडाने फोडली आणि पेट्रोलचे फुगे गाडीत टाकले। आम्ही गाडीचा वेग वाढवला तेव्हा बाईकवरच्या गुंडांनी आमच्या गाडीच्या समोरच्या काचेवर अंडी फेकली। अंड्यांमुळे काच खराब झाल्याने आम्हाला गाडीचा वेग कमी करावा लागला। त्यानंतर बाईक जवळ आणत गुंडांनी गाडी पेटवण्याचा सुद्धा प्रयत्न केलाय। बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आता धाराशिवमध्ये घडलेल्या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे। या प्रकरणी पोलीस कारवाई करत गुन्हेगारांना कधी ताब्यात घेतील याकडे स्थानिकांचं लक्ष लागलं आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.